निप्पाणीत होणार 22 फेब्रुवारीला धम्म परिषद. सुधाकर माने यांची माहिती. भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक राज्य यांच्या वतीने आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निप्पाणीत 8 वेळा सभा झालेल्या आहेत. यामुळे निप्पाणी शहराला अनन्यसाधारण महत्त्व असून निप्पाणीला आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. डॉक्टर आंबेडकरांच्या पहिल्या सभेला 100 वर्ष पूर्ण झाल्याने निप्पाणीत प्रथम पदस्पर्श शताब्दी महोत्सव कमिटीकडून शताब्दी महोत्सवचे आयोजन करण्यात आलेले होते. याद्वारे गावागावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पोहोचवण्याचा कार्य करण्यात आलेले होते. भारतीय बौद्ध महासभेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निप्पाणीला येऊन गेलेले आहेत. याचबरोबर दुसरे अध्यक्ष क्रांतीसूर्य भैयासाहेब आंबेडकर, तिसरे अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर, चौथी अध्यक्ष भीमराव आंबेडकर तसेच राजरत्न आंबेडकर साहेब हे निप्पाणीला येऊन बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केल्याने निप्पाणीला बौद्ध धम्माची मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. म्हणून भारतीय बुद्ध महासभा कर्नाटक राज्याच्या वतीने प्रत्येक वर्षी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन शताब्दी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी केले. ते निप्पाणी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते. प्रारंभी स्वागत संतोष मेस्त्री यांनी केले, तर प्रास्ताविक राहुल शितोळे यांनी केले. पुढे बोलताना माने म्हणाले, येत्या 22 फेब्रुवारी 2026 रोजी निप्पाणीमध्ये धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या धम्म परिषदेत शताब्दी महोत्सव कमिटीमध्ये कार्य केलेल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून डॉक्टर आंबेडकरांचे कार्य गतिमान करण्याचा प्रयत्न केलेल्या कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर या होणाऱ्या धम्म परिषदेला सर्व बहुजन, आंबेडकर प्रेमी आणि इतर जाती धर्मातील लोकांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन माने यांनी केले. पहिल्या सभेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं निप्पाणी व परिसरातील आंबेडकरी चळवळीला योगदान देणारे, आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी जे जे प्रयत्न करणारे कार्यकर्ते आहेत त्यांचा सन्मान व्हावा म्हणून या बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं आणि शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही कार्यकर्त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण 8 वेळा सभा झालेली आहे. हे 8 वेळा सभा झालेल्या असल्यामुळे निप्पाणीला आंबेडकरी चळवळीचं केंद्र म्हणून बघितले जाते. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या सभेचे शताब्दी वर्ष आहे. शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर निप्पाणीमध्ये 2 बौद्ध धम्म परिषदा झालेल्या आहेत, 2024 आणि 2025. आणि यापुढं ही धम्म परिषद आम्ही सातत्याने आपण प्रत्येक वर्षी घेण्याचा संकल्प या कमिटीच्या वतीने केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे पहिले अध्यक्ष हे निप्पाणीला येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर दुसरे अध्यक्ष क्रांतीसूर्य भैयासाहेब आंबेडकर हे सुद्धा निप्पाणीला येऊन गेलेले आहेत. त्यानंतर तिसरे अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर ह्या सुद्धा निप्पाणीला येऊन गेलेले आहेत. त्यानंतर चौथे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब हे सुद्धा निप्पाणीला येऊन गेले. त्याचबरोबर राजरत्न आंबेडकर सुद्धा निप्पाणीला येऊन गेले. एवढे सगळे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे निप्पाणीला येऊन गेलेले. मला वाटते जवळजवळ भारतामध्ये हे पहिलेच एकच गाव असेल की सगळं आंबेडकर कुटुंब हे निप्पाणीमध्ये येऊन गेलेलं आहे. यामुळं या निप्पाणीला बौद्ध बौद्ध महासभेची ही मोठी परंपरा आहे. आणि ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी या निप्पाणीमध्ये भारतीय बौद्ध महासभा कर्नाटकच्या वतीने धम्म परिषदेचं आपण आयोजन करणार आहोत. ही धम्म परिषद 22 फेब्रुवारी 2026 रोजी या निप्पाणीमध्ये घेण्याचं आपण नियोजन करणार आहोत. ही धम्म परिषद यशस्वी व्हावी म्हणून निप्पाणीच्या परिसरातील सर्व बहुजनांनी ह्यात सामील होऊन ही धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. आणि बौद्ध धर्माला चालना मिळण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक राज्य ही सातत्याने प्रयत्न करत राहील. जय. या प्रसंगी संदीप माने, रतन पोळ, किसन दावणे, गणू गोसावी, अमित शिंदे, अमित कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी जनार्दन मोहिते, पिंटू माने, संतोष मिस्त्री, रतन पोळ, राहुल शितोळे, संभाजी मुगळे, संदीप माने, अमित शिंदे, उदय वंटे, कॅप्टन मनोहर गायकवाड, किसन दावणे, अनिल मटेकर, अमित कांबळे, यासीन मनेर, जयसिंग कांबळे, सुशील कांबळे, दिलीप कांबळे, दीपक मधाळे यांच्यासह भीम सैनिक उपस्थित होते. आभार सुशील कांबळे यांनी मानले.